नमस्कार, मी पत्रकार भक्ती परदेशी बोल बिंदास्त या न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या संग आहे गावातील एक युवक. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या गावात काय समस्या आहे आणि त्या समस्याचं निदान करायला कोणता नेता नेहमी तत्पर असतो? आमच्या गावामध्ये किंवा आमच्या या भागामध्ये समस्या तशा भरपूर आहेत. पण प्रामुख्यानं जी आमची समस्या होती ती म्हणजे ट्रान्सपोर्टेशनची, म्हणजेच रस्त्यांची समस्या. आता बरेचसे इथून युवक MIDCमध्ये कामाला वगैरे जातात. तर पूर्वी कसं रस्ता वगैरे खराब होता तर त्यांना जायला यायला अडचण होत होती. पण विजयदादा रणसिंग यांनी काय केलं की तिथं भरीव निधी आणला आणि तिथं रस्त्याची कामं करून घेतली. त्याचसोबतच आमच्या इथं बंधारा केलेला आहे, खोलीकरण आहे. त्यामुळं आम्हाला या भागामध्ये पाण्याची अजिबात कमतरता नाही. ही सगळी कामं विजयदादा रणसिंग यांनी केलेली आहेत. त्याचबरोबर सभागृह बांधलेलं आहे आणि गणेशोत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल, हे जे आपले जे सांस्कृतिक समाजामध्ये जाऊन आपण उत्सव करतो, तर ह्या उत्सवांमध्ये आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी विजयदादा रणसिंग नेहमी पाठबळ देतात. ते स्वतः त्या उत्सवांमध्ये सामील होतात. त्यामुळे समाजामध्ये असणारा एक आपल्या हक्काचा आपला माणूस असे विजयदादा रणसिंग आहेत. त्यामुळे या त्या निवडणुकीमध्ये माझं सर्व युवकांचं आणि सगळ्या आमच्या भागातल्या लोकांचं मतदान हे विजयदादा रणसिंग यांनाच असणार आहे. सरांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. त्यांचं हक्काचं मत विजयदादा रणसिंग यांनाच असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी तर त्यांचं मत मांडलंय. आता तुमचं मत कोणाला आहे हे तुम्ही ठरवा.